नमस्कार मित्रांनो, विषय असा घेतलेला आहे, शेतकऱ्याचं जीवन पावसावर अवलंबून असतं. हे आपण विषय घेतलेला आहे. तुम्हाला त्याच्यातली आपण थोडकी माहिती सांगणार आहे. व्हिडिओ चांगला होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझा स्किप करू नका, काय नका. चला मग आपण ना वेळ घालता ना टाईमपास केल्यापेक्षा आपल्या आजच्या विषयाकडे वळूया. नमस्कार मित्रांनो, माझी शेती माझा व्यवसाय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी योगेश नागरे. मित्रांनो, शेतकऱ्याचं जीवन पावसावर अवलंबून असतं. तर मित्रांनो, काय झालेलं आहे, आता सध्याच्या घडीला आता 22 तारखेपासून पाऊस चालू झालेला आहे. 22, 23, 24, 25, 26, 27 तारीख आजची. मित्रांनो, लगातार 2-4 दिवसापासून पाऊस चालू झालेला आहे. त्याच्यामुळे शेतकरी सगळा खुश आहे. शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केलेली, हळदीची लागवड केलेली आहे. तिथून आता आपली पेरणीची बी आता तयारी चालू झालेली आहे. मित्रांनो, याच्या आधीची गोष्ट म्हणजे 20 तारखेपासून मागे शेतकरी चिंतेमध्ये पडलेला होता. शेतकरी चिंतेमध्ये पडलेला होता. त्याला काय करावं काय नाही हे त्याला सुचत नव्हतं. म्हणून मरणाचं खूप ऊन आणि वारं होतं. त्याच्यामुळे शेतकऱ्याला वाटलं यंदा पेरणी होऊ शकत नाही. शेतकऱ्याचं जीवन अवघड झालं. त्याच्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये पडलेला होता. पण आता सध्याच्या घडीला शेतकरी खुश झालेला आहे. आता तो म्हणतो आता पेरणी करायची, आता आपल्याला मस्त कपाशीची लागवड करायची, हळदीची लागवड करायची. त्याच्यामुळं शेतकरी आनंदाने बी करायला लागलेला आहे मित्रांनो. पण असं शेतकऱ्याचं खरंच जीवन अवघड आहे. जीवन म्हणजे असं अवघड आहे, शेतकऱ्याने करायचं काय? पाऊस नसला ते कोणा शेतकरी चिंतेमध्ये, पाऊस असल्यावर शेतकरी खुश होतो. पण शेतकऱ्याचं खरंच जीवन म्हणजे हे मित्रांनो, काही काही भागामध्ये पाऊस अजून नाही पडलेला. तिथला शेतकरी थोडा नाराज झालेला आहे. काही काही भागामध्ये पेरण्या चालू आहे, काही काही भागामध्ये ऊन आहे, काही काही भागामध्ये कसाच पाऊस नाही. मग शेतकरी खरंच शेतकऱ्याचं म्हणजे असं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं जीवन पावसावरच अवलंबून असतं मित्रांनो. हे बघा, आता आपल्या पाठीमागे आभाळ दिसतं आलेलं आहे. हे बघा, ह्या भागामध्ये आभाळ आहे बा, कसं आभाळ आलेलं आहे. पाऊस बी तुटक शितुडे चालू झालेले आहे मित्रांनो. शेतकरी खुश आहे. शेतकऱ्याच्या आनंदाने शेतकऱ्याची पेरणी होती, आनंदाने माल उगून येतो, त्याची उगवण शक्ती चांगली होती. त्याच्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये नाही आता इकडे. काही काही भागामध्ये म्हणजे काही मराठवाड्यामध्ये, काही विदर्भामध्ये पाऊस झालेला आहे. काही काही भागामध्ये पाऊसच नाही झालेला. तिथला शेतकरी चिंतेमध्ये पडलेला आहे. त्याच्यामुळे जेणेकरून आपले पाऊस पडला की लागवड करून घ्या, कपाशीची लागवड करा, हळदीची लागवड करा आणि पेरणी बी करून घ्या, म्हणजे जेणेकरून आपला हे झालं पाहिजे मित्रांनो. सांगायचं तात्पर्य असं आहे, शेतकरी खरंच चिंतेमध्ये राहतो मित्रांनो. त्याला एकच चिंता असते, पेरणीची, पाण्याची चिंता असते. पाणी नाही पडला तर शेतकरी खरंच नाराज राहतो. शेतकऱ्याने खायचं काय काय नाही हे त्याला प्रश्न पडलेला राहतो मित्रांनो. असं होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान मित्रांनो.